ती साईडला ठेवून आम्ही चाललोय आज बघा ब्राह्मण काकाकडं. तर तर आपण विचारू द्या कसं जेवण झालंय, त्यांना कसं वाटलं नक्की सांगा. तू खातोय मला म्हणते आपण विचारूया. शांती घालायला सांगितली आणि बाकी सगळं जेवण मस्त झालं बघा. आता आले बघा पालखी. गुड मॉर्निंग बघा. आज भेटलाय बघा टायमिंग कशासाठी. तर बरेच कमेंट आले की भरपूर बाळासाठी नाव चांगलं सुचवलं होतं, तर मुलीसाठी काय नाव सुचवलं होतं आणि आम्ही काय सुचवलंय ती साईडला ठेवून आम्ही चाललोय आज बघा ब्राह्मण काकाकडं. तर कशासाठी, तर मम्मी कशासाठी जायचं आपल्याला ब्राह्मण काकाकडं? ब्राह्मण काकाकडे जायचं. तिचं नावरस नाव, कुंडली, ते काय काय असतं ते आपल्याला एवढं माहित नाही, ते ब्राह्मण काका सांगतील. ते काढून आणायचं तिचं आणि मग त्याच्यावर आपण नाव ठेवायचं. तर कोणता अक्षर येतोय त्या अक्षरावर नाव ठेवणार आम्ही. तर भरपूर मस्त कमेंट केलं. तुम्हाला सांगू, तुम्ही आम्हाला नाव सुचवा आणखी, मग त्याच्यावर आपण सगळ्याच्या ह्यानी तिचं नाव ठेवूया मस्तपैकी. हा, त्या नावाने आता सध्या बाळ बाळ म्हणतो, पिलू म्हणतो, परी म्हणतो, म्हणजे प्रत्येक ज्याला आवडन ती म्हणतं, काय पण म्हणतं, लाडू म्हणतो, बर्फी म्हणतं, पेढा म्हणतं, जिलबी म्हणतं. आणि आम्हाला टोपण नाव तिचं असं 2 अक्षराचं आम्हाला छानपैकी तुम्ही सुचवा. आम्हाला म्हणायला तिला कसं आम्हाला आठवण म्हणजे येई नाही 2 अक्षर. सगळी परी तर सगळीकडे आहेत, परी आणि सगळीकडे भरपूर पर्याय आहेतच, त्याचा काही विषय नाही. तर असू देत, चला आता आम्ही निघालोय बघा ब्राह्मण काकाकडं. आता मी गाडी काढतो, थोडा आवरतो आणि निघतो जीवरलाच. जीवरला का दुसरीकडे जायचं? जीवरला पण आहेत आणि कोंबेसला पण आहेत, मग बघू कुठं जायचं गेल्यानंतर. दिंडी चालली बघा. आता चाललोय बायपासने आता आम्ही मुंबईला, कारण की जीवरच्या ब्राह्मण काका आहेत घरी, कुलूप लावलंय. मग बाहेर गेलं गावात. त्याला पावसाचं वातावरण झालंय. आता पोचलोय बघा ब्राह्मण काकापाशी. हे बघा दत्त मंदिर आहे इथं. ठीक आहे, दत्त मंदिर. आणि कधीच आहे ह्याच्या तारीख बी दिली आहे. तर बघा 94 हे त्यांचं घर आहे. काका बसले जेवण करायला, तर म्हणलं आम्ही बसलो निवांत. गाया कशा बघतात, ठीक आहे, पंचांग आहे इथं. मग काय मम्मीला माहिती आहे चांगली, आलती वय. इथं बघा मस्तपैकी फ्रेश वातावरण आहे आणि आबाळाच काय एवढं दिसत नाही आज, पण हाय वाटतं. सकाळपासून आपल्या घरी टिप 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 आपल्या साईडला चालू आहे, जीवर साईडला. इकडं बघा गाया कशा बघतात इकडं तिकडं. मग काय वाटतंय, काय नाव ठेवावं आता ते निघन पंचगत, ते बघू मग सांगू तुम्हाला. तुझा मोबाईल आणला का? नाहीतर कसं आता बघायची म्हणून मोबाईल घरी विसरून पळून निघून आलती. नाही, ते गडबड झाली त्या दिवशी आजीच्या. काय खरंय. चला आता निघालोय बघा घरी आणि पावसाचं वातावरण झालंय. बारीक बारीक टिपका येते, हे काय बारीक बारीक टिपका येते. आता निघालोय घरी. तुम्हाला घरी गेलं सगळं व्यवस्थितपणे मी सांगतो. बाहेरचं वातावरण पूर्णपणे फटकले आणि इकडं मळीचं बघा गरमागरम मस्तपैकी चपात्या लाटायच्या, इकडं भाजी झाली, डाळ कांदा बनवलाय. मग कालचं काहीच सांगितलं नाही. कालचं का? हा, आपल्याला नाव कुठलं बी ठेवा म्हणल्यात, फक्त भवर्ण ठेवू नका. होय, बरोबर. तिचं नाव निघलंय भारती, ठीक ना, नवरस नाव निघलंय भारती. आणि तिची सांगितली शांती घालायला, आहे की नाही. ती गाड्यातलं सगळं कर. तिचं नाव सांगितलंय बघा भवर्ण, भारती नाव सांगितलंय आणि नवरस नाव. आणि परत काय सांगितलं तिला, एक शांती सांगितली. 1 वर्षाच्या आत शांती घालून द्या म्हणलं. शांती घालायला सांगितली. आणि बाकी सगळं बाळाचं सगळं व्यवस्थित आहे, चांगलं आहे सगळ्या गोष्टी. आणि ती कडकडी नाही का, पण कसं काय शांती निघाली काय माहिती, झोपते बिंदास्त. आता ती ब्राह्मण काकालाच माहिती बाबा कसं असतं काय, आपल्याला तर एवढं थोडं माहितीच आहे. जी जन्मतारखेची वेळ, जन्मतारीख असेल ना, त्या तारखेला निघाल्याला ते करावं लागतं. तर काल सांगितलं व्हिडिओ कॉल करून स्वेटेला आणि कॉल बी केला. तर आज बघा मस्तपैकी मम्मीने सकाळ सकाळ फ्रेशमध्ये जेवण बनवलंय. तर आज दिवसभर मग कंटिन्यू काम आहे, काय 2-4 दिवस झाला आम्हाला ब्लॉग घेणं झालंच नाही. स्वीटीला तर घे म्हणलं होतं, तुला जसं जमलं तसं घे, टाईम भेटलं तर. हे मम्मी
जिमे तर बघ त्यातनं मला घेते काहीतरी करते ब्लॉग. आता बघा सकाळ सकाळ पेट पूजा करायची आणि कामाला लागायचं आहे का नाही. तू तुझ्या कामाला लाग, मी माझ्या कामाला लागतो आहे का नाही. काल बघून आलो तर त्याच्यावरनं फक्त आपल्याला अक्षर दिले नावरच नाव. परत बाकी ते म्हणले तुमच्या मनाने कुठलं ठेवू शकता ते ठेवा. तर चला पुन्हा एकदा मला अजून एकदा लिस्ट पाठवा तुमच्या पद्धतीने. आता काय अक्षर वगैरे काय देणार नाही, तुम्हाला जे आवडेल ते अक्षराने पाठवा. तर आपण त्यातलं सर्च करू म्हणजे मस्तपैकी त्याचा अर्थ काय होतोय काय नाही ते नाव ठेवल्यावर कसं वाटतंय. आणि पुढच्या व्हिडिओला कंटिन्यू तोच नाव येणार आहे की ना. मग काय करते काय करणारच मला सांग. मम्मीचं चॅनल ओपन करू म्हणते सगळे कमेंट येतात. मम्मीचं चॅनल एखादं ओपन मला करून लय दे, बोलता येत नाही की. किचनचं चॅनल उघडून दे म्हणते आपलं बनवते ह्या त्या गोष्टी. मला बोलता येत नाही. काय एवढं तुमच्यासारखं जमत आहे मला. बोलायचं त्यालाच काय तेव्हा कॅमेरा धरायचा तर म्हणायचं गुड मॉर्निंग कसे आहेत तरी, नाही तर तुझ्या पद्धतीने म्हणायचं आज मस्तपैकी मी काहीतरी बनवणार आहे रेसिपी. आता बघा मस्तपैकी पावसाचं वातावरण झालंय आणि आता आलोय बघा आप्पांच्या हॉटेलला, आप्पाश्री हॉटेलला. तर आप्पा तिथं चर्चा चालू आहे काहीतरी. इकडं बघा मस्तपैकी बाहेर पाऊस चालू आहे आणि आप्पाने नवीन डिश चालू केली. काय चालू केली तुम्हाला दाखवतो. आप्पा प्युअर व्हेज. तर इथं बघा मस्तपैकी स्पेशल व्हेज घेतली आम्ही. इकडं बघा पापड आहे, यात फरसाण भाजी नाही शेवभाजी पनीर, बाकीचं तुम्हाला माहिती आहे राईस पीस गुलाबजाम. तर मस्तपैकी जेवण करू. थोडं आप्पाला विचारू काय काय. तरी आम्ही आणले आमचे जोडीदार मित्र सगळे सहपरिवार जेवण करणार आहे. आणि इकडं बघा मस्तपैकी पावसाचं वातावरण झालेलं आहे. कसं झालं दणकोण. चला मग जेवणाचा स्वाद घ्यावा, मग थोड्या वेळा आप्पासंग चर्चा करू. तर आपण विचारू द्या कसं जेवण झालंय, त्यांना कसं वाटलं नक्की सांगा. तू खातोय मला म्हणते आपण विचारूया. तू जेवण झाल्यावर सांग मला कसं लागतंय ते. तीच म्हणलं म्हणतात हे कसं लागतंय. जेवण एक नंबर आहे. होय म्हणलं पावसाचा तडाखा चालू आहे गरमागरम म्हणलं काहीतरी निवांत. तुम्हाला जेवायचं का नाही. जेवण आम्ही जेवू आहे. चला आता मस्तपैकी गरमागरम जेवण करून घेतो. कस्टमर आला इकडं. जेवण मस्त झालं बघा. आता आले बघा पालखी इथं आप्पाच्या इथं थांबायला थोडं वेळ रेस्ट करायसाठी.